नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च. सणासुदीपूर्वी कडक सुरक्षा तयारी पहा. आगामी मोहरम तसेच इतर सणोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी भव्य पथसंचलन काढत शक्तीप्रदर्शन केले. शहरातील प्रमुख मार्गांसह वॉर्ड क्रमांक 2 आणि गोंधवणी रोड परिसरातून हे पथसंचलन पार पडले. यामध्ये श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह तब्बल 90 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या संचलनाचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलिसांची सज्जता दर्शविणे हा होता. पथसंचलनादरम्यान पोलिसांनी संवेदनशील भागांची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सौहार्द कायम राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या शक्तीप्रदर्शनामुळे शहरात सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेच्या वतीने मोहरम सणानिमित्ताने आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्ते, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक, दशमेश चौक व इतर संवेदनशील ठिकाणी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या रूट मार्चला पोलीस ठाण्यामधील एकूण 5 अधिकारी, 40 अंमलदार, 20 RCP अंमलदार आणि 45 होमगार्डचा समावेश होता. मी सर्व श्रीरामपूर शहरवासियांना आवाहन करतो की मोहरम हा शांततेत पार पाडावा. कुणीही या निमित्ताने अनुचित प्रकार करू नये व कायदा व सुव्यवस्था सर्वांनी अबाधित राखावी. जय हिंद.